नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुमचं सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे। बघा, सारखे विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात की TET CTET मध्ये काय फरक आहे आणि TIT मध्ये काय फरक आहे। तर जेवढ्या लोकांनी पात्रता म्हणजे DED BED करणारे विद्यार्थी असतात, सारखे प्रश्न, मग यांच्यामध्ये सारखेपणा काय आहे, फरक काय आहे, वेगळेपणा काय आहे आणि यांची पात्रता कशी आहे, अभ्यासक्रम काय आहे, अशा तुमच्या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून तुम्हाला मिळणार आहेत। तर तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओवर आपल्या चॅनलवर नवे असाल, प्रथम व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। चला सुरुवात करूया। तत्पूर्वी एक गोष्ट सांगू इच्छितो। बघा, आपली महा TET 10 नोव्हेंबरला नियोजित आहे आणि डिसेंबरमध्ये CTET आहे। तर या सर्वांच्या प्रश्नपत्रिका 2013 पासून तर 21 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका आणि नोट्स ह्या आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या ॲपमध्ये मोफत आहे। तर लगेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, ॲप डाउनलोड करा आणि सगळ्या प्रश्नपत्रिका आणि नोट्स त्या ठिकाणी तुम्ही मोफत मिळवा। आणि सोबतच बघा, इथे महा TET 2024 साठी आपण सर्व विषय, 5ही विषय रेग्युलर, नियमित, लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच सोबत संपूर्ण टेस्ट सिरीज अशी बॅच फक्त आपण 899 रुपयात फाउंड केलेली आहे। यासोबत सर्व विषयांच्या नोट्स मिळेल, सर्व 2013 पासून तर 21 पर्यंतचे म्हणजे पेपर मिळेल तुम्हाला झालेले, आणि सर्व पुस्तकांच्या PDFs मिळेल, ई-बुक्स मिळेल, हे सगळं तुम्हाला बॅच सोबत फ्री मिळेल। हा माझा नंबर आहे 9657779495। याच्यावर TET TIT CTET असं लिहून पाठवा, तुम्हाला सगळी माहिती मी देईल। आणि सोबतच पास होण्याची लेखी हमी आहे। आम्ही ज्या स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगू त्या पद्धतीनं तुम्ही जर अभ्यास केला तर 100% तुम्ही पास व्हाल, हा महत्त्वाचा विषय। बघा, CTET 2024 साठी सुद्धा आपण बॅच फाउंड केलेली आहे। सर्व विषय नियमित, लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच मिळेल, सोबत टेस्ट सिरीज। बघा, त्याच्याही सोबत नोट्स, PYQ आणि ई-बुक्स मिळेल। 90+ गुण तुम्हाला मिळेलच जर आमच्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही अभ्यास केला। शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 1099 रुपयात आहे। अशामध्ये ती TET ची बॅच जी आहे ती इन्क्लूड आहे, हे लक्षात घ्या। पोलीस भरती 999, सरळ सेवा 999, स्पर्धा परीक्षेच्या कोणत्याही बॅचवर तुम्हाला 95% प्लस सूट मिळेल। कोणत्याही पेड बॅच सोबत ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत मिळेल। आपल्या कोणत्याही बॅचमध्ये सर्व विषयांचे नियमित लाईव्ह लेक्चर आणि रेकॉर्ड बॅच मिळेल, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs आणि मोफत टेस्ट सिरीज मिळेल। मागील सर्व वर्षींचे झालेले सोबत सर्व सराव पेपर मिळतील, व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येतील। 365 दिवसांचा कालावधी आहे। परीक्षा त्याच्याही पुढे गेली तर कालावधी वाढवून मिळेल आणि व्हिडिओ कितीही वेळा बघता येईल, त्याच्यावर कोणतंही बंधन नाही। आतापर्यंत आपल्या क्लासेसच्या माध्यमातून 3000+ विद्यार्थी स्पर्धा परीक्षामध्ये, त्याच्यानंतर 1500+ विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये आणि 1000+ विद्यार्थी शिक्षक भरतीमध्ये लागलेले आहे आणि हजारो विद्यार्थ्यांनी TET CTET पास केलेली आहे। पुढे तुम्हाला यशाचं भागीदार व्हायचं असेल तर तात्काळ डिस्क्रिप्शनमध्ये जा, लिंकवरून ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा व पुढे यशाचे भागीदार व्हा। चला, ह्या सर्व परीक्षांचं जे वेळापत्रक आहे त्याच्यानुसार आपण या ठिकाणी काय करत आहोत तर तुम्हाला काही गोष्टी सांगायचा प्रयत्न करत आहोत आणि प्रत्येक प्रश्नाचं आन्सर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल, हे लक्षात घ्या। बघा, आता परीक्षा एक्झाम नेम काय आहे लक्षात घ्या। परीक्षेचं नाव काय आहे तर परीक्षेचं नाव आहे CTET। बघा, CTET सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट असं त्या परीक्षेचं नाव, आणि TET टीचर एलिजिबिलिटी टेस्ट बघा लक्षात घ्या। TIT बघा, टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट, हे लक्षात घ्या। हे TITचं नाव। म्हणजे आता इथे बघा, तुम्हाला सांगतो, इथे परत बघा, लक्षात घ्या, या ठिकाणी इथे सेंट्रल ही केंद्राची आहे म्हणून हिला म्हणतात सेंट्रल, लक्षात घ्या। नाहीतर ही कोण आहे, TETचं आहे, टीचर एलिजिबिलिटी। इथे केंद्रीय शब्द वगळला तर काय उरते, शिक्षक पात्रता परीक्षा, शिक्षक पात्रता चाचणी, लक्षात ठेवा। म्हणजे ही जी आहे ही प्रत्येक राज्य अरेंज करते, म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आपल्या महाराष्ट्रासाठी म्हणजे अरेंज करेल, म्हणजे ही फक्त पात्रता परीक्षा आहे, लक्षात ठेवा। म्हणजे CTET आणि TET ही पात्रता परीक्षा आहे, पण TIT ही पात्रता परीक्षा नाही आहे। तर TIT ही स्पर्धा परीक्षा आहे, हे लक्षात घ्या। टीचर ॲप्टिट्यूड आणि इंटेलिजन्स टेस्ट असं आपण तिला
गृहीत धरूया. आता नाव बघा, सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, हिला मराठीमध्ये आपण काय म्हणूया, केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी. आणि टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता चाचणी. आणि टीचिंग ॲप्टिट्यूड आणि इंटेलिजन्स टेस्ट, ह्याला शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी असं म्हणूया. आता या परीक्षांना कोणत्या परीक्षेला कोण अरेंज करते लक्षात घ्या. तर CTETचा दर्जा काय स्तर आहे, तर तो राष्ट्रीय दर्जा आहे. राष्ट्रीय दर्जा आहे, राष्ट्रीय स्तर आहे. म्हणजे CTET जी आहे ती केंद्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावर अरेंज केली जाते, तिचं केंद्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावर आयोजन केलं जाते, हे लक्षात घ्या. पण आपण टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता चाचणी जर म्हटलं तर हे राज्य स्तरावर मी आधीच सांगितलं की उदाहरणार्थ ही कुणासाठी राहील, महाराष्ट्रासाठी राहील, महाराष्ट्र राज्यासाठी राहील. आणि ज्या त्या राज्यामध्ये ज्या त्या एरियासाठी ज्या त्या राज्यासाठी तिचं आयोजन होईल असे आपण लक्षात घेऊया. बघा त्याच्यानंतर आता पात्रता म्हणजे तुम्ही CTET ची पात्रता देश पातळीवर चालते, लक्षात घ्या. KVS म्हणा, NVS, लक्षात केंद्रीय विद्यालयामध्ये चालते, लक्षात घ्या नवोदय विद्यालयामध्ये चालते. आणि हे सर्वांसाठी केंद्रशासित प्रदेश व सर्व राज्यांतील शाळा, इथे शब्द महत्वाचा आहे की ते सर्व राज्यांतील शाळांसाठी चालते. तुम्ही KVS म्हणा, नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय ह्याची पात्रता CTET दिल्याच्या नंतर तुम्ही म्हणजे पात्र झालेले आहात असा त्याचा अर्थ होतो. पण इथे जर समजा बघतो म्हटलं आपण की बरेच लोक म्हणतात की सर माझं TET क्लिअर आहे, CTET देऊ का, CTET क्लिअर आहे, TET देऊ का. मग आता लक्षात घ्या, तुम्ही जर TET असाल तर TET फक्त आपल्या राज्यातील शाळांपुरतीच चालेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. फक्त महाराष्ट्र म्हणजे आता तुम्ही महाराष्ट्र महाटेट दिलेली आहे तर ती फक्त आपल्या राज्यातील शाळापुरतीच चालेल. पण तुम्हाला सांगतो CTETचा फायदा असा होईल की संपूर्ण आपला पूर्ण देश आणि म्हणजे 28 घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश ह्याच्यापैकी तुम्ही KVS म्हणा म्हणजे केंद्रीय विद्यालय, NVS, नवोदय विद्यालय, केंद्रशासित प्रदेश व सर्व राज्यातील शाळा ह्यासाठी तुम्हाला कोण महत्त्वाची आहे, CTET ती पात्रता परीक्षा तुम्ही पास केलेली आहे असा त्याचा अर्थ होईल. बघा आता तुम्हाला सांगतो इथे TIT टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट. आता बघा आता हे कोण अरेंज करते, तर हे आता महाराष्ट्र राज्य आपल्या राज्यासाठी अरेंज करते. बघा आता तुम्हाला सांगतो की ही परीक्षा पास केल्याच्या नंतर तुमची निवड कुठे होते, तर ही परीक्षा पास केल्याच्या नंतर तुमची निवड महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक या पदासाठी तुमची निवड होते. महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक या पदासाठी निवड होते. मग तुम्हाला निश्चित फरक समजला असेल की TET आणि CTET ह्या पात्रता परीक्षा आहे. CTET देश लेवलवर मला लक्षात घ्या काय म्हणून आपण केंद्रीय किंवा राष्ट्रीय लेवलवर आहे आणि TETची जर गोष्ट केली तर ती फक्त आपल्या राज्यापुरती आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. नेक्स्ट पार्ट नंतरचा आपण या ठिकाणी आता बघा जसं आपण परत एक लक्षात घ्या कसं हे पहा इथे थोडंसं पुढे जाऊया, लक्ष द्या. बघा आता इथे आपण बघत असताना आता आयोजन कोण कोण करते आणि कसं कसं करते ते आपण बघूया, व्यवस्थित लक्ष द्या. बा आयोजन कसं करते. आता इथे तुम्हाला सांगतो CTETची जर गोष्ट केली लक्षात घ्या, इथे CTET बघा लक्षात घ्या, इथे आपण काय म्हणू CTET. बघा इथे काय म्हणू सांगा, CTETची जर गोष्ट केली तर CTETचं आयोजन करते CBSE बोर्ड. लक्षात घ्या इथे काय म्हणू सांगा, CBSE बोर्ड CTETचं आयोजन करते. आणि लक्षात घ्या हे TETची जर आपण गोष्ट केली, कोणाची सांगा TETची, तर TETचं आयोजन लक्षात घ्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद म्हणून लक्षात घ्या. आणि इथे म्हणजे काय म्हणून सांगा MSCE बोर्ड हे TETचं आयोजन करते, हे लक्षात घ्या. आणि राहिली गोष्ट TAITची, कोणाची सर TAIT. लक्षात घ्या इथे कोणाची गोष्ट म्हणून आपण TAIT. तर TAITचं जे आयोजन आहे तर ते आयोजन म्हणजे आपलं महाराष्ट्र शासन करत असते, लक्षात घ्या. आणि ते विशिष्ट कंपनीकडे दिलं जाते. जसं मागच्या वेळेस आपण काय ऑनलाईन पेपर झाले होते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि ऑनलाईन पेपर आणि त्याच्यामध्ये जर समजा गोष्ट आपण बघतो म्हटलं तर ऑनलाईन एक्झाम तर झाल्याच होत्या, पण सोबत काय म्हणून सांगा IBPSने त्याचं आयोजन केलेलं होतं. लक्षात घ्या कोणी आयोजन केलं होतं सर, तर IBPSने त्याचं आयोजन केलं होतं, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर बघा CTET परीक्षेमध्ये बघा गुण किती असतात सर, 150 गुण असतात. लक्षात घ्या CTET परीक्षेमध्ये 150 गुण असतात. TET परीक्षा सुद्धा 150च गुणांची असते, कारण दोन्ही पात्रता परीक्षा म्हणजे आहे म्हणून 150 गुणांच्या असतात. बघा आणि TIT परीक्षा मात्र 200 गुणांची असते. बघा ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला समजा तुमची कॅटेगरी जर असेल तर तुम्हाला ह्या परीक्षेमध्ये किती गुण पाहिजे असते, 82. किंवा जर समजा ओपन मध्ये असेल 90 गुण पाहिजे असते.
TET मध्ये सुद्धा कॅटेगरीमध्ये असेल 82, ओपनमध्ये असेल तर 90. म्हणजे एवढं असेल तरी तुम्ही पात्र आहे, तुम्ही क्वालिफाईड आहे असा त्याचा अर्थ होत असतो, हे लक्षात घ्या. मात्र या परीक्षेमध्ये तुम्हाला मेरिट कमवावा लागतो. बघा, या परीक्षेची गोष्ट जर केली आपण, कोणाची, TIT ची गोष्ट केली तर मात्र तुम्हाला मेरिट कमवावा लागतो आणि मेरिट शिवाय होत नाही. त्याच्यात तुम्ही जेवढे जास्त गुण मिळवाल तेवढी तुम्हाला शिक्षक होण्याची संधी वाढत जाईल. हा महत्त्वाचा मुद्दा. आता या परीक्षेमध्ये पेपर किती असतात बघा. पेपर 1 असतो 1 to 5, लक्षात घ्या. इथे काय म्हणून सांगा, 1 to 5 पर्यंत पेपर 1 असतो, हे लक्षात घ्या. इथे 1 ते 5 लक्षात घ्या. इथे 1 ते 5 पर्यंत आपण जर लक्षात घ्या पेपर 1 असतो आणि 6 ते 8 पर्यंत पेपर 2 असतो. तर हे असे इथे 2 पेपर असतात आणि इथे सेम 2 पेपर असतात बघा. म्हणजे 1 ते 5 साठी प्राथमिक स्तरावर वेगळा असतो, लक्षात घ्या. म्हणजे 1 ते 5 एक पेपर, 6 ते 8 एक पेपर आणि इथे जे TET आहे, TET सुद्धा 1 ते 5 आणि 6 ते 8 असे 2 पेपर असतात. TAIT चा शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर मात्र एकच असतो, लक्षात घ्या. पेपर 200 प्रश्न, 200 गुण आणि तो पेपर एकच असतो, हे लक्षात घ्या. आता आपण बघूया माध्यम काय असतं सर. बघा, ह्या पेपरचं काय माध्यम असतं तर आपण लक्षात घेऊया माध्यम कोणतं असते. हे बघा, CTET मध्ये तुम्हाला काय म्हणून सांगा, हिंदी माध्यम असतं, इंग्रजी माध्यम असतं. अलीकडे काही भाषा ऍड केलेल्या आहे, मराठी माध्यम सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे बघा. पण इथे आपण TET ची जर गोष्ट करतो म्हटलं, कुणाची गोष्ट सर, TET ची. तर TET ची गोष्ट तुम्ही करत असताना तुम्हाला मराठी माध्यम असतं, इंग्रजी माध्यम असतं, लक्षात घ्या. इतरही माध्यम अलीकडे अवेलेबल आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर आपण जर गोष्ट केली कुणाची, TIT ची, तर TIT ची सुद्धा मराठी माध्यम असतं, इंग्रजी माध्यम असतं, इतरही माध्यम अवेलेबल आहे. उदाहरणार्थ उर्दू वगैरे माध्यम अवेलेबल आहे, हे लक्षात घ्या. आता या परीक्षांना वेळ किती असतो लक्षात घ्या. या परीक्षांना वेळ किती असतो. जर CTET ची गोष्ट जर आपण करायला लागलो सर, कुणाची बघा, वेळेच्या बाबतीमध्ये इथे आपण कुणाची गोष्ट करत आहोत ते लक्षात ठेवा. बघा, इथे आपण कुणाची गोष्ट करत आहोत ते लक्षात घ्या. बघा, आता कोणत्या परीक्षेला वेळ किती असतो तर बघा, इथे तुम्हाला सांगतो 150 प्रश्न आहे असं आपण आधी बोललो होतो. 150 प्रश्न आपण कुणासाठी बोललो होतो सांगा, CTET साठी. तर आता बघा, 150 प्रश्न आहे तर 150 मिनिटे वेळ असतो. सर परीक्षा कोणती तर हे बघा, इथे तुम्हाला सांगतो की CTET. बघा, 150 प्रश्न, 150 मिनिटे वेळ. आणि इथे जर समजा गोष्ट आपण केली कोणाची सांगा, TET ची, तर TET ला सुद्धा 150 प्रश्न, 150 मिनिटे वेळ असं सोडवायला असतो. बघा, इथे 200 प्रश्न असतात, लक्षात घ्या. इथे थोडंसं समस्या प्रचंड आहे, पण लक्षात घ्या. इथे TAIT या परीक्षेमध्ये वेगाला फार महत्व आहे, अत्यंत वेग आणि अचूकता. पहा, बऱ्याच विद्यार्थ्यांना तर मागे 2022 मध्ये पेपर पूर्ण वाचून झाला नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती, लक्षात घ्या. मग इथे बघा, तुम्हाला सांगतो या ठिकाणी इथे 200 प्रश्न आहे आणि 120 मिनिटे वेळ आहे, हे लक्षात घ्या. आता या परीक्षांचा मोड कसा असतो बघा, मोड कसा असतो पहा, लक्षात घ्या. CTET जी एक्झाम आहे, CTET आपण लक्षात घेऊया. तर सद्यस्थितीमध्ये काय म्हणून सांगा, ऑनलाईन, लक्षात घ्या. आता मोड काही नाही, त्यांना जशा पद्धतीनं सुविधा अवेलेबल झाल्या तशी ती एक्झाम होत असते बघा. आणि TET एक्झाम आतापर्यंत तरी कशी झालेली आहे सांगा, ऑफलाईनच झालेली आहे, लक्षात घ्या. आणि आता 2022 आणि त्याच्या आधीची सुद्धा जी TAIT आहे तर ती ऑनलाईन झालेली आहे, हे आपण एक लक्षात घेऊया. आता बघा, पात्रता काय तर इथे बघा, तुम्हाला जसं सांगितलं होतं मी आधी, पात्रतेमध्ये ओपनसाठी 60% आहे बघा. CTET मध्ये ओपनसाठी 60% आणि इथे काय सांगा, 82.5% कास्टमध्ये आहे बघा. कास्टमध्ये किती सांगा, 82.5% आहे. आणि TET सुद्धा ओपनसाठी 60% आहे. आणि जर गोष्ट कास्टची कराल तर 82.5%, तिथे 82ला वगैरे क्वालिफाईड देतात, हे लक्षात घ्या. म्हणजे 83 मार्क तुम्हाला असावे बघा. 82.5% नाही तर इथे काय मी सांगा, 55% असं लक्षात घ्या. मी गुणांची गोष्ट करतोय, लक्षात घ्या. इथे 60% म्हणजे 90 गुण पाहिजे असतात, 90 गुण. आणि इथे काय म्हणून सांगा, 55% बरोबर. इथे 82.5 गुण आहेत, हे गुण आहे, लक्षात घ्या. तर इथे कास्टची जर गोष्ट करतो म्हटलं आपण तर बघा, इथे काय म्हणून सांगा, 55% सेम आहे. आणि गुणांची जर गोष्ट केली आपण तर 82.5 गुण पाहिजे, हे लक्षात घ्या. एवढे गुण तुम्हाला मिळवावे लागतात. आणि आता राहिली गोष्ट TIIT ची, तर TIIT ही पात्रता परीक्षा नाही आहे, तर ती कोण आहे सांगा, एक स्पर्धा परीक्षा आहे, असे आपण लक्षात घेऊया बघा. तर इथे आपण पात्रतेची गोष्ट करत होतो, तर इकडे लक्षात घ्या एक व्यवस्थित कंटेंट काय सर पहा. त्या ठिकाणी पात्रता किंवा गुण म्हणा
बघा पात्रता किंवा गुण म्हणा, ह्या ठिकाणी ओपनला आहे किती सांगा 60%, बघा, आणि रिझर्व्ह कॅटेगरी त्यांना 55%. 60% म्हणजे मार्क्स किती पाहिजे, 90 मार्क्स पाहिजे, आणि इथे 55% म्हणजे 82.5 म्हणजे एकूण तुम्हाला 83 गुण पाहिजे. बऱ्याचदा म्हणजे 82 गुणावर सुद्धा क्वालिफाईड देत असते, हे लक्षात घ्या. आता बघा त्याच्यानंतर बघूया की इथे पहा ओपन परत सीटीटी, आपण टीईटीची गोष्ट, आता ही कोणाची करत होतो आपण, सीटीटीची. आता आपण काय करू सांगा, टीईटीची. तर इथे सुद्धा सेम आहे, ओपनसाठी 60% म्हणजे 90 मार्क्स, आणि रिझर्व्हसाठी 55% म्हणजे 83 मार्क्स, हे आम्हाला पाहिजेच, हे लक्षात घ्या. राहिली गोष्ट TAITची. बघा परीक्षा ऑनलाईन होणार आहे TAIT, आणि ही पात्रता परीक्षा नसून, ही पात्रता परीक्षा नाहीये, एक प्रकारची स्पर्धा परीक्षा आहे, आणि गुणवत्ता यादीच्या मार्फत जास्तीत जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्याची शिक्षक या पदासाठी निवड केली जाते, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. बघा, तर आता पात्रता काय काय आहे लक्षात घ्या. आता तुम्हाला सांगतो, डीएड बीएड जे झालेले आहे, ज्यांचं डीएड झालेलं आहे, बीएड झालेलं आहे, ते तुमचं काय सांगा, CTET TET देऊ शकतात. डीएड झालाय, बीएड झालाय, बघा पहिल्या वर्षाला असेल, अपियर असेल तरी देऊ शकतात. बघा TAIT, आता TAIT साठी काय पाहिजे, इथे बघा तुमचं डीएड झालं, CTET तुम्हाला देता येईल, तुमचं काय म्हणून सांगा बीएड झालं, तुम्हाला TET देता येईल, म्हणजे CTET TET डीएड बीएड वाले देऊ शकतात. ठीक आहे. TAIT हे काय म्हणून सांगा, डीएड बीएड तर पात्रता पाहिजेच, पण TAIT देण्यासाठी तुमचं CTET TET हे पास असणं जरुरी आहे. म्हणजे CTET TET ही पात्रता परीक्षेनंतरच तुम्हाला काय सांगा TAIT ही एक्झाम देता येते, हा महत्वाचा विषय आहे. बघा याच्यात पुन्हा काय म्हणजे विशेष गोष्टी आहेत. आता तुम्हाला सांगतो, CTET TET पेपर 1 जर असेल, ऐका, CTET किंवा TET, किंवा म्हणजे हे दोन्ही नाही, एकतर CTET नाही तर TET, CTET TET पेपर 1 प्लस तुमचं डीएड बीएड जर असेल, बघा CTET TET पेपर 1 प्लस डीएड बीएड असेल तर वर्ग 1 ते 5वी पर्यंत तुम्हाला कंटिन्यू करता येते. पण आता इथून काय म्हणून सांगा, बीएड वगळलेला आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे आता तुम्हाला सांगतो की CTET TET पेपर 1 प्लस डीएड असेल तर तुम्हाला 1 ते 5 पर्यंत कंटिन्यू करता येते, हा महत्वाचा विषय. बघा CTET TET पेपर 2 प्लस डीएड कोणतंही ग्रॅज्युएशन असेल किंवा बीएड असेल तर वर्ग 6वी ते 8वी. बघा CTET TET दोनपैकी एक, पेपर 2 जर असेल आणि प्लस तुमचं डीएड असेल, ग्रॅज्युएशन असेल, बघा डीएड बीएड असेल, बीएड नसताना तुमचं ग्रॅज्युएशन जरी असेल तरी तुम्ही 6वी ते 8वी पर्यंतचा पेपर देऊ शकता. लक्षात घ्या, 6वी ते 8वी साठी तुम्ही पात्र असता TIT मध्ये. फक्त बीएड आहे, फक्त बीएड. बघा फक्त बीएड आहे, TET CTET काहीच नाही, मग डायरेक्ट तुम्ही काय सांगा 9वी 10वी साठी पात्र आहे. लक्षात ठेवा, फक्त बीएड आहे, फक्त बीएड आहे, फक्त बीएड, आणि CTET TET काहीच नाही, तुम्ही आहे 9वी 10वी साठी पात्र. बीएड प्लस तुमचं काय सांगा पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. बघा बीएड प्लस तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे PG आहे, तर तुम्ही डायरेक्ट 9 ते 12वी साठी पात्र आहे, हा इथे महत्वाचा मुद्दा. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी पात्रता आपल्या लक्षात येणं, लक्षात राहणं जरुरी आहे. बघा म्हणजे हे व्हिडिओ जे आहे तुम्ही पॉज करून थांबवू शकता, बघू शकता, पाहू शकता, आणि तुम्हाला काय आहे तर त्या पात्रता तुम्ही क्लिअर करून घेऊ शकता, हे लक्षात घ्या. मित्रांनो, या सर्वांसाठी आपण इकडे काय म्हणू, आतापर्यंत तुम्हाला TET CTET TIT साम्य काय, फरक काय, भेद काय, पात्रता काय, अभ्यासक्रम काय असतो, तर ह्या सर्व गोष्टी आपण बघितलेल्या आहे. लक्षात घ्या, आपण आपल्या या महा TET बॅचसाठी म्हणजे महा TET जी परीक्षा आहे त्यासाठी आपण सर्व विषयांचे रेग्युलर लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच प्लस टेस्ट सिरीज हे फक्त 899 रुपयात तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे. ह्याच्यासोबत संपूर्ण पुस्तके, नोट्स, टेस्ट सिरीज आणि इतर सर्व अभ्यास साहित्य तुम्हाला मिळेल. आमच्या स्ट्रॅटेजीनुसार गेले तर तुम्हाला 100% पास होण्याची लेखी हमी मिळेल. बघा त्यासाठी तुम्हाला 9657779495 या नंबरवर TET TIT CTET असा मेसेज करायचा आहे, हे लक्षात घ्या. आणि फक्त 899 रुपयातच आपण CTET 2024ची बॅच, सर्व विषय, नोट्स, टेस्ट सिरीज हे सगळं तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहे. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024 हे 1099 रुपयात, हिच्यामध्ये TET इन्क्लूड आहे. बघा पोलीस भरती 999, सरळ सेवा 999, आणि स्पर्धा परीक्षांच्या सर्व बॅचेसवर 95% प्लस तुम्हाला सूट मिळत आहे. आणि कोणत्याही बॅचसोबत ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला फ्री. आपल्या कोणत्याही बॅचमध्ये सर्व विषयांचे संपूर्ण लाईव्ह लेक्चर प्लस रेकॉर्ड बॅच, सर्व विषयांचे संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs, मोफत टेस्ट सिरीज, त्याच्यासोबत सर्व मागील वर्षींचे झालेले सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करता येईल, ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी, परीक्षा पुढे गेली
तर तुम्हाला कालावधी वाढवून सुद्धा मिळेल आणि व्हिडिओ कितीही वेळा बघता येईल. आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी आपल्या क्लासच्या माध्यमातून यश मिळवलेलं आहे. लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि लिंकवरून ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्रथम लाईक करा आणि सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.